शब्दाला जे असेल तेच पूर्ण शब्दावर तेच लावायचं आहे. साखर भात, तो साखर भात. मग ती साखर आहे, तो भात आहे. पण साखर भात हा शब्द कसा घेतलेला आहे, तो साखर भात. मग अशाच प्रकारचे खाली काही शब्द दिलेले आहेत. तर ते शब्द आता कथाकथन हे शब्द पहा, मी आता इथं लिहूनच काढते. कथाकथन. मग आता कथा प्लस कथन, मग ते कथन. मग कोणत्या शब्दावरून ते झालेलं आहे, ते कथन. मग पूर्ण कथाकथन हा शब्द कसा आलेला आहे, नपुंसकलिंगी आलेला आहे. मग खाली पहा उत्तराधिकारी, तो उत्तराधिकारी. गुरुदक्षिणा, गुरु प्लस दक्षिणा. दक्षिणा हे स्त्रीलिंगी रूप आलं. गुरुदक्षिणा म्हणजे पूर्ण शब्दच तो गुरु स्त्रीलिंगी आलेला आहे. चंद्रबिंब, तो चंद्र ते बिंब, तो चंद्र आणि ते बिंब. मग दुसऱ्या शब्दावरून नपुंसकलिंगी शब्द ते दिलेला आहे. तर हे एक नवीन प्रकार सगळ्यांना लक्षात यावा. न जाणो परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. पुण्यतिथी, तिथी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. मग पूर्ण शब्दच स्त्रीलिंगी झालेला आहे. त्याच्यानंतर आहे मीठ भाकरी, ती भाकरी ते मीठ. पूर्ण मीठ भाकरी हा शब्द पूर्णतः स्त्रीलिंगी आलेला आहे. आणि बुद्धी गुणांक तो सुद्धा पुल्लिंगी आलेला आहे. आता त्याच्यानंतर पहा पुढचा चौथा घटक आहे नातेदर्शक आकारांत पुल्लिंगी. नातेदर्शक म्हणजे आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. मग काका काकी, मामा मामी, चुलता चुलती. आता हे सुद्धा शब्दांची तुम्हाला यादी करायची आहे. आकारांत पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप. आता जे जे आकारांत शब्द आहेत त्या शब्दांचे स्त्रीलिंगी रूपा लोटा लोटी म्हणजे इथं सुद्धा इकारांत झालेले आहेत. दांडा दांडी, गाडा गाडी, फळा फळी. आता बघा त्याच्या खाली पण एक दिलेला आहे. काही शब्दाची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने म्हणजे त्याला आकारांत नाही इकारांत नाही काहीच नाही, तो शब्द तसाच पुढे घ्यायचा नाही. पूर्णतः शब्द वेगळा आहे. उंट, तर उंटाचे स्त्रीलिंगी रूप चांदणे. वर वधू, जनक जननी, पोपट मैना. आणि ह्या प्रकारचे सुद्धा सगळ्यांनी आपल्याला यादी करायची आहे. पूर्णतः वेगळे शब्द असलेले, इकारांत असलेले, इन प्रत्यय लावलेले, काना असलेले, हे सगळे प्रकारचे आपल्याला काय करायचे यादी करायची आहे. कवी आहे, कवीचं स्त्रीलिंगी रूप कवयित्री. बोका बाटी, सूत सुता, साधू साध्वी. मग अशा प्रकारे बघा ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय करायचंय यादी करायची. आणि हा 2 दिवसाचा पूर्णतः अभ्यास आहे, शाळेत नेऊन दाखवायचा आहे. आणि मग यावरून आपण सगळेजण समजून घ्यायचंय का एक 3 प्रकारचे लिंग, पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तो या सर्वनामाने ज्याचा उल्लेख होईल ते पुल्लिंग, ती स्त्रीलिंग आणि ते नपुंसकलिंग. आता लिंग प्रकारानुसार बघा गटात न बसणारा शब्द ओळखा. आता पहिला प्रश्न आहे लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. त्यात पहिला पर्याय आहे बघा पोहरा. पोहरा. दुसरा पर्याय आहे चेहरा. तिसरा आहे नजरा. आणि चौथा पर्याय आहे गजरा. आता त्यांनी काय सांगितलं लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. आता असा जर प्रश्न आला तर आपण प्रत्येकाला सर्वनामाने ते ओळखायचे. पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे. पोहरा, तो पोहरा म्हणजे हा एक आलेला आहे पुल्लिंग. चेहरा, तो चेहरा म्हणजे हा सुद्धा काय आलेला आहे पुल्लिंग. नजरा, आता नजराचं थोडं थांबू आपण. गजरा, तो गजरा म्हणजे हा सुद्धा काय आलेला आहे पुल्लिंग. आता इथं का आपण थांबलेलो आहोत, सगळ्यांकडे रा 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 आणि रा, सगळ्या शब्दांना रा आहे. परंतु पोहरा एकच आहे, चेहरा एकच आहे
आणि गजरा एकच आहे. ज्या वेळेस आपण अनेक वचने असतात ना, मग त्यावेळेस त्याचं एक वचनी करून, एक वचनी झाल्यानंतरच आपल्याला लिंग ओळखायचं आहे. अनेक वचनीचं लिंग ओळखायचं नाही. त्यामुळे नजरा, नजराचा आधी एक वचन करून घ्या, नजर. नजराचं आधी एक वचन करून घ्या, नजर. आणि नजर हे ती नजर म्हणजे स्त्रीलिंगी रूपात येणार. म्हणून मग गटात न बसणारा शब्द कोणता आलेला आहे? ती नजर. त्यानंतर आहे प्रश्न 2. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय ओळखा. फक्त पुल्लिंगी असले शब्द. तुम्ही पहिला पर्याय हिरा, दुसरा आहे बाग, तिसरा आहे ढेकर आणि चौथा आहे वेळ. आता ती बाग, ते ढेकर, ती वेळ आणि निश्चितपणे फक्त पुल्लिंगी तो हिरा. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आणि प्रश्नांना टिक मार्क मुद्दाम केलेली, कारण आपल्याला आज प्रश्नांची उत्तरं शोधायची नाहीयेत, पण प्रश्नांची उत्तरांचे सॉर्ट आउट कसं होईल हे बघायचं. ऍडजस्टमेंट लाईफ इज अन ऍडजस्टमेंट, पण ऍडजस्टमेंट पेक्षा अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. आणि आपल्याला परीक्षेमध्ये अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण, प्रत्येक पर्यायाचा अर्थ, प्रत्येक पर्याय कसा दिलेला आहे आणि संभ्रमात टाकणारे तर खूप पर्याय असतात. आणि तिथं आपण डोकं थोडस त्यावेळेस हे होऊन कुठेतरी दुसरीकडे जाऊन बहुतेक आपण चुकू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे बघा, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. गड पूर्णपणे जंगलात असल्यामुळे सर्व वास्तूंचे चौथरे मुळांनी निखळले होते. पूर्णपणे जंगलामध्ये गड होता, सर्व वास्तूंचे चौथरे मुळांनी निखळले होते. आता पर्याय 1 आहे नपुंसकलिंग, 2 आहे स्त्रीलिंग, 3 आहे पुल्लिंग आणि 4 आहे उभयलिंग. मग आता अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचे आपल्याला, दुसरं कशाचेच ओळखायचं नाही. आणि शब्द अधोरेखित शब्द कोणता आहे? वास्तू. मग वास्तू हा शब्द आलेला आहे, तर वास्तू शब्दाला लगेच अंडरलाईन आलेली, तो वास्तू शब्द आपण लिहूनच काढायचा आहे. प्रश्नपत्रिकेत लिहिला तरी चालेल, वास्तू शब्द लिहूनच काढायचा आहे आणि त्याला प्रत्येकाला लावून पाहायचा, तो वास्तू, ती वास्तू, ते वास्तू. मग वास्तू कोणते येणार? ती वास्तू येणार. ती वास्तू म्हणजे तिथं कोणतं रूप आलेलं आहे शब्दाचं लिंग? स्त्रीलिंग आले. आता पहा प्रश्न 4 आहे पुढचा. खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द शोधा. नदी, कणीस, देखावा आणि झाड. नदी, ती नदी, कणीस, ते कणीस, देखावा, तो देखावा आणि झाड, ते झाड. आता मी 4ही पर्याय लिहिते, नदी, कणीस, देखावा आणि त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं ते सुद्धा पाहून घ्या. पहिला पर्याय नदी, दुसरा पर्याय कणीस, तिसरा आहे देखावा आणि चौथा आहे नदी, देखावा आणि चौथा आहे झाड. बघा पहिला पर्याय नदी, कणीस, देखावा आणि झाड. आता ह्यामध्ये काय विचारलेलं आहे? पुल्लिंगी शब्द विचारलेला आहे. नदी, ती नदी असं प्रत्येकाला लिहून घ्या. कणीस, ते कणीस, देखावा, तो देखावा, झाड, ते झाड असं पूर्णतः लिहिलं तर आपल्याला परफेक्ट उत्तर मिळतं. आणि परफेक्ट उत्तर मिळालं तर परफेक्ट आपल्याला मार्क, पैकीच्या पैकी मार्क आपल्याला निश्चित पडतात. याच्यात अजिबात हे नाही. कारण भाषाविषय असा आहे, भाषेविषयी पाठही होतो, अभ्यास होतो आणि अभ्यासानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही आणि पटकन पर्याय नंबर लिहून टाकतात. आता बघा पुढचा प्रश्न आहे 5वा. तर 5वा प्रश्न मात्र खूप वेगळा प्रश्न आहे. असा प्रश्न येऊ शकतो आणि तो आपला पेपर मधला टाइम घालू शकतो. खाली अ गटात पुल्लिंगी शब्द आहेत, ब गटात स्त्रीलिंगी आहेत, तर योग्य उत्तराचा पर्याय लिहा. आता अ गटातली लिहिते मी आधी. फल आहे बोका, फल आहे उंट,
त्यानंतर बल आहे रेडा, आणि भल आहे मोर. मोर. आता ब गट पहा, हा झाला अ गट. आता पुढचा ब गट. ब गटामध्ये 1 नंबरला आहे लांडोर, 2 नंबरला आहे भाटी, 2 नंबरला आहे भाटी. हा प्रश्न मुद्दाम लिहून सांगते. 3 नंबरला आहे म्हैस, आणि 4 नंबरला आहे चांदणी. अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस आपल्याला खालच्या पर्यायाकडे अजिबात जायचं नाही. खालच्या पर्यायाकडे ज्यावेळेस जाऊ आपण त्यावेळेस सगळा 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 गोंधळ होऊन जाईल. त्याच्यामुळे अगोदर आपला पर्याय तयार करायचा ना, आपला पर्याय त्या पर्यायामध्ये शोधायचा आपल्याला. तर आपला पर्याय कसा तयार करायचा आहे? पुल्लिंगी रूप आहेत अ गटामध्ये, स्त्रीलिंगी रूप आहेत ब गटामध्ये. अ गटाचे पुल्लिंगी रूप आणि ब गटाचे स्त्रीलिंगी रूप याच्या आपल्याला जोड्या लावायच्या. आणि जोड्या आपण 3री पासून 4थी पासून खूप जोड्या लावतो. आता रेषा ओढण्यापेक्षा फक्त त्याचे नंबर लिहायचे. मग बोका, बोकासाठी येईल भाटी. आपला पर्याय आपण तयार करायचा आहे. तर पहा, मग भाटीचा नंबर किती आलेला आहे? 2. आता फ साठी बघा, उंट. उंटासाठी आलेलं आहे सांडणी. सांडणीला काय आलेलं आहे? 4 नंबर आहे. ब साठी आहे रेडा, त्याला म्हैस. किती नंबर आलेला त्याला मग? 3. आणि मोर, मोर साठी काय आलेले बघा तिथं? लांडोर. मग तिथं आलेला आहे 1 नंबर. आपला पर्याय पूर्णतः तयार करायचा आणि आपला पर्याय तयार झाल्यावर पर्यायामध्ये शोधायचा आहे. कारण पहिल्या पर्यायामध्ये पला 4, फला 2 असे काही गोंधळून टाकणारे प्रश्न असतात. तर ह्या प्रश्नामध्ये पूर्णतः आपला पर्याय तयार करून आपला पर्याय काळजीपूर्वक बघायचा आहे. आकडे सगळे गोंधळ घालणारे असतात आणि हातचे मार्क जायला नकोत. तर अशा पद्धतीने बघा, पूर्णतः पर्याय तयार करून मग आपल्याला त्याच्या शोधून आणि मग उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये शोधला तर त्याच नंबरला उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. आता हाच प्रश्न आता ह्या सरावला आमच्या मुलाचा झालेला आहे का? प्रश्नपत्रिकेनुसार त्याचं पूर्ण टिक केलेली होती त्याने, पण खूप मार्क पडले. पण पर्याय लिहिताना मात्र खालीवर झाले. तर ही चूक कधी कुणीही करू नये असं मला वाटतं. तुम्ही तो अजिबात करू नये. आणि ती वेळ काळ अशी असते की वेळेला माणूस देतो गोल करून, पण तसं काही करायचं नाही. पूर्णतः डोक्यावर बर्फ ठेवून योग्य पर्याय शोधून तोच लिहायचा आहे. आता प्रश्न 6वा आहे, नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? पहिला पर्याय नर्तन, दुसरा आहे नर्तनकार, तिसरा आहे नर्तक आणि चौथा आहे नृत्यक. मग नर्तिका या विरुद्धलिंगी शब्द आहे नर्तक. हे पाठांतरच केलेलं असतं आणि ते पूर्ण आहे. नर्तनाची क्रिया आहे, हे सगळं बाकीच्या गोष्टींचे नाही. हा प्रश्न एकदम व्यवस्थित आणि सुटेबल आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 7वा आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. रंगीबेरंगी पतंगाने आकाश सजले होते. रंगीबेरंगी पतंगाने आकाश सजले होते. आता अधोरेखित शब्द आहे पतंगांनी. पतंगांनी, मग तिथं काय येणार? त्या पतंगांनी. त्या पतंगाने होऊ शकत नाही. त्याचं काय करायचं आपल्याला? पतंग हे अनेक आहेत, त्याचं एक वचन करायचंय, पतंग. मग पतंग, पतंग झाल्यानंतर पतंगाचं काय आलंय मग लिंग? तो पतंग. असं पूर्ण कच्चं काम करूनच करायचं आहे. कच्चं काम करून न करता जर केलं तर तिथं थोडस गोळ होऊ शकतो. तर याचं परफेक्ट उत्तर आहे पुल्लिंग. तर खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही? कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही? भाटी, काच, फळी आणि दगडे. भाटी, काच, फळी, दगडे. काच, फळी आणि दगडे.
1 नंबर आहे भाटी, 2 नंबर आहे काच, 3 नंबर आहे फळी आणि 4 नंबर आहे दगडे. आता त्यांनी काय सांगितलेले त्याच्यामध्ये, कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही. मग स्त्रीलिंगी शब्द शोधायचे आपल्याला, तर लिहून काढा. ती भाटी, ती काच, ती फळी. मग आता इथे येईन ते दगडे, पण ते दगडे होईल का? नाही. आपलं काय ठरलंय, एक वचनी करायचे. एक वचनी झाल्यानंतर इथं काय राहील, तो दगड. मग तो दगड काय आलेला आहे इथं आता, पुल्लिंगी आलेला आहे. म्हणजे हा शब्द पूर्णतः स्त्रीलिंगी नाही. आता पुढचा आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आता याच्यामध्ये बघा, तुषार, विवेक, नमिता आणि संभाजी मुलांची नाव आहेत सगळे. आणि स्त्रीलिंगी शब्द ओळखा, एकदम सोपा प्रश्न. आणि असे काही प्रश्न येऊन जातात, खूप अवघड प्रश्न सोडायची सवय झाली तर सोप्या प्रश्नामध्ये सुद्धा मुलं हे करतात, विसरतात आणि होतं. पुढचं बघा, पुल्लिंगी शब्द ओळखा. मैदान, खोली, वीट, डोंगर. मैदान, खोली, वीट आणि डोंगर. मैदान, ते मैदान, खुली, ती खुली, वीट, ती वीट आणि डोंगर, तो डोंगर. मग पुल्लिंगी शब्द कोणता आला, डोंगर. आता पुढील शब्दातील स्त्रीलिंगी रूप ओळखा. सिंह, सिंहाचं काय करायचं आपल्याला, स्त्रीलिंगी रूप ओळखायचं. सिंह, सिहीन, सिहीन, छावा आणि वरील पैकी नाही. आता पहिला पर्याय सिहीन, दुसरा पर्याय सिहीनचे. सिंहीन आणि दुसरा पर्याय सिहीनचे, पण त्याला वेलांटी बघा. इथं आहे पहिली वेलांटी आणि इथं आहे दुसरी वेलांटी आणि न. आता हा पर्याय, दोन्ही पर्याय सारखेच आहेत, पण ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण न चा विचार करावा लागणार आहे. कोणती न असणार. मग परफेक्ट उत्तर आहे 2 नंबरचा सिहीन. 21 पेज 21. मग अशा प्रकारे बघा, आता यानंतर बघा, दोन्ही लिंगात येणारी नाम आहेत. दोन्ही लिंगात, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. मग पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही रूपात येणारी नाम आता बघू आपण. आतापर्यंत आपण प्रश्न पाहिले, प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्नाचा पर्याय कसा करायचा आणि आपला पर्याय तयार करून आपण उत्तर लिहायचे आहेत. तो कडा, ती कडा, घट, तो घट, ती घट, सामखीळ, जोड, तारा, तंबाखू, तास आणि पट. हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामामध्ये बघा आहे तसे. मग हे सुद्धा तुम्हाला काय करायचे आहे, पूर्ण यादी तयार करायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, मराठी भाषेच्या व्यवहारात निर्जीव वस्तूवरही काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून त्यांना पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी मानतात. मग हे आहेच. सूर्य म्हणजे पुल्लिंगी म्हणजे कठोरपणा आला, मोठा आला आकार किंवा त्याची ताकद मोठी आली, आणि स्त्रीत्व म्हणजे नाजूक आला, हळवेपणा आला. हे सगळी गोष्ट तुम्हाला बरोबर या पेज मध्ये दिसणार आहे. तो सूर्य खूप तेजस्वी, तडपदार असा. आणि ती वीज, 21, 22 पेज आता. नाही का, 21, 22 पेजवर आत्ता दिलेले. मग 9, 10 पेज, 10 नंबर काढा. तो सूर्य आणि ती वीज. तो ग्रंथ, ती पोथी. वेगळे. तो ग्रंथ आणि ती पोथी. ग्रंथ मोठा आहे, पोथी नाजूक आहे, छोटी आहे. तो माठ, ती घागर.
तो वारा, वारा म्हणजे भरमसाठ घोंगावणारा वारा आणि ती झुळूक. आणि त्याचप्रमाणे बघा, तो वारा ती झुळूक, तो धडा ती कविता, तो उद्योग ती नोकरी, अशा प्रकारचे खूप असे शब्द आहेत. आणि मग या शब्दांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो वचन पाठ करा. आता यानंतर लिंग हा घटक आपला शिकून झालेला आहे किंवा ते समजून पण झालेला आहे. आता पुढचा घटक आहे आपला वचन. पुढचा घटक आहे वचन. नामाच्या ठिकाणी बघा, नामाच्या ठिकाणी संख्या दाखवण्याचा किंवा संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. त्याचे दोन प्रकार आहेत, एक वचन आणि अनेक वचन. आता एक वचन म्हणजे कोणती वस्तू एक असली एक वचन, अनेक वस्तू असल्या अनेक वचन, एक वस्तू असली तर एक वचन, अनेक वस्तू असल्या तर अनेक वचन. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दुसरी पासून आपण शिकत आलेलो आहोत. पण आता बघा, तेच आपल्याला कसं करायचं आहे, काय करायचं ते लक्षात घ्या. त्यानंतर आदरार्थी अनेक वचन आहे. मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल, मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्ती एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेक वचनी शब्दांचा उपयोग केला जातो, त्याला आदरार्थी अनेक वचन म्हणतात. गुरुजी शाळेत आले, आदरार्थी अनेक वचन म्हणतात. मग आदरार्थी अनेक वचन, गुरुजी, गुरुजी आदरार्थी आहेत, ते शाळेत आले, मग ते अनेक वचन थोडी होणार आहे. माझे बाबा मला पुस्तक देतील, माझे बाबा, आदर, आदर व्यक्त केलेला आहे, माझे बाबा पुस्तक देतील. त्याच्यानंतर पुढे आहे पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील. मग देतील हे वचनाचं हा प्रकार आहे. मग वचनाचं एक वस्तू असेल तर एक वचन, अनेक वस्तू असेल तर अनेक वचन, अशा पद्धतीने आपण भरपूर शिकलेलो आहोत. आता बघा, पुढचं पेज करा. वचन नाम काढा, त्यानंतर खाली. नामावरून एकाच वस्तूचा बोध झाला तर त्यास एक वचन म्हणतात. नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्याला अनेक वचन म्हणतात. वाक्यातील एखाद्या नामाचे वचन बदलल्यास क्रियापदाचे रूपही बदलते. मग एखाद्या नामाचे वचन बदलले तर क्रियापदाचे रूप बदलते. घोडा वेगाने धावतो, घोडा वेगाने धावतो. एक घोडा आहे, वेगाने धावतो, पण घोडे वेगाने धावतात. घोडे ते घोडे अनेक घोडे आहेत, घोडे वेगाने धावतात. आता पुढचा प्रश्न बघा, भारताने एक सामना जिंकला, म्हणजे एकच सामना जिंकला, एक वचन. पण भारताने 5ही सामने जिंकले, म्हणजे 5ही सामने जिंकले म्हणजे ते अनेक वचन. मग अशा पद्धतीने क्रियापदाच्या रूप सुद्धा बदलते. जसं नामाचं एक वचन, अनेक वचन जसं असेल तसं क्रियापदाचं आपलं रूप बदलते. मग वचन म्हणजे बोलणे, नामाच्या अंगी असणाऱ्या संख्या सुचवण्याचा गुणधर्म म्हणजे वचन. वचनामुळे नामाच्या रूपात बदल होतो. वचनामुळे म्हणजे एक वचन आणि अनेक वचन करताना नामाच्या रूपामध्ये सुद्धा बदल होतो. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. एकारांत म्हणजे त्याला काना येतोय, आकारांत म्हणजे काना. कुत्रा, कुत्रे, रस्ता, रस्ते, पंखा, पंखे, ससा, ससे, घोडा, घोडे. मग अशा प्रकारचे जसं आपण लिंगामध्ये सांगितलं होतं, तर त्याच प्रकारची तुम्हाला सुद्धा खूप यादी करायची आहे. आणि आकारांत असो इकारांत असो, या प्रत्येकाचे अनेक वचन काय होते ते प्रत्येक पेजवर किंवा प्रत्येक असे एकत्र साठवून आपल्याला करायचं आणि परीक्षेच्या वेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे.
आणि दोन्ही वचनात सारखीच रूप असणारे, दोन्ही वचनामध्ये म्हणजे एक वचन पण आणि अनेक वचन पण दोन्ही वचनात सारखेच असणारे शब्द बघा. देव देव, एक देव अनेक पण देवच. लाडू लाडू, भाषा भाषा, साप साप. आपण एक असलं तरी तेच म्हणतो आणि अनेक असलं तरी तेच म्हणतो. एक दिशा अनेकही दिशा, धनु धनु, गहू गहू, सभा सभा, पर्वत पर्वत, पूजा पूजा, हत्ती हत्ती. हे सगळं एक वचन आणि दोन अनेक वचन, हे सगळं सारखंच आहे. आता पुढचं आहे अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते. अकारांत म्हणजे काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अकारांत. वीट, वीटचं अनेक वचन काय होणार मग? विटा. खारीक खारका, चूक चुका, विहीर विहिरी. आता हे अपवाद आहे त्याला, विहिरी. मग त्याला इकारांत जे होईल ते सुद्धा तुम्ही शोधून ठेवा. सून सुना. आता सून आणि सुना, चूक आणि चुका. आता हा शब्द बघा इथं आलेला आहे, चूक चुका. उकारामध्ये फरक पडलेला आहे ते बघा. आणि सून सुना, सून सुना. आता इथं बा पहिला उकार आणि दुसरा उकार अनेक वचन होताना पहिला उकार तिथं दुसरा उकार तिथं पहिला उकार तिथं दुसरा उकार. त्या उकारामध्ये चांगलं लक्ष देऊन पहा. आता त्याच्यात चुकाचा प्रश्न आहे पुढं, मी तेवढं सांगते पुढं नंतर. आणि इकारांत शब्दांचे, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते. या, त्याला या पर्याय लागतो. मग या पर्याय लागण्यासाठी पहा, नदी नद्या, नळी नळ्या, पंथी पंथ्या, काठी काठ्या, बी बिया, गाडी गाड्या, भाकरी भाकऱ्या. फक्त या पर्याय लावलेला आहे. आता पुढचं बघा, हे सगळं तुम्हाला फक्त जास्त अभ्यासासाठी दिलेलं आहे. वेळोवेळी स्क्रीनशॉट घ्या आणि त्या टप्प्यातले त्याप्रमाणे तुम्ही पूर्णतः शब्द आणखी शोधून लिहा. पुढचा 5वा आहे, उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. उकारांत, दुसऱ्या शब्दाला उकार आहे. सासू सासवा, जाऊ जावा, पिसू पिसवा, जळू जळवा. वाकारांत होते. मग असे सुद्धा आपल्याला शब्द शोधून ठेवायचे आहेत. नंतर बघा, अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. घर घरे, मग एक घर अनेक घरे, एक पुस्तक अनेक पुस्तके, फूल फुले, शेत शेती, दार दारे. मग एकारांत अनेक वचनात होते आणि अकारांत एक वचनात. पुढचं बघा 7वा आहे, एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. केळे केळी, केळे केळी, अनेक केळी, किती केळी घ्यायच्या. रताळे रताळी, गाणे गाणी. आणि गाणे गाणी हा प्रश्न बऱ्याचशा वेळेला आलेला आहे. गाणे या शब्दाचे अनेक वचनी रूप बऱ्याच वेळेला आलेला आहे आणि हे ध्यानपूर्वक लक्षपूर्वक बघा. लाटणे लाटणी, कुत्रे कुत्री, तळे तळी, खेडे खेडी. मग याप्रमाणे सुद्धा आणखीन काही शब्द तुम्हाला शोधायचे. हे नमुना दाखल 5-6 शब्द लिहिलेले आहेत, परंतु तुम्ही वेळोवेळी स्क्रीनशॉट घ्या. आणि आता पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही. अनेक वचन होतच नाही. सोनं, 10 ग्रॅम सोनं असेल तरी सोनचे आणि 10 किलो सोनं असेल तरी सोन्याचे, त्याचं अनेक वचन होत नाही. दही दही, पाणी पाणी, लोणी लोणी. जे पदार्थवाचक जे जे आहेत त्या सगळ्यांचं अनेक वचन होत नाही. तर त्याच्या पुढचा घटक आहे, काही नामे नेहमीच अनेक वचने आढळतात. आता हे नाम तुम्हाला लिहूनच काढायचंय. हे नेहमीच अनेक वचने आहेत, म्हणजे लिहून काढण्यापेक्षा हे पूर्णतः पाठच करायचे आहेत. कोणत्याही वाक्यात आला तर ते अनेक वचने. शहारे, रोमांच, शहारे रोमांच, चिपळ्या, आट्यापाट्या,
आट्यापाट्या, पुढं क्लेश, हाल, कांजिण्या आणि डोहाळे हे शब्द जसेच्या तसे नेहमीच अनेक वचनात आढळतात. त्याचा एक गोष्ट नसती. आता क्लेश क्लेश झाला तर तो काय एक टाईपचा नसतो. क्लेश खूप प्रकारचे होतील. नंतर बघा हाल, हाल सुद्धा किती हाल झाले. कांजिण्या आल्या शरीरावर एक कांजिणी कधीच येत नाही. आल्या तर भरपूर आणि पूर्ण शरीराचे होते. आणि डोळे हे शब्द नेहमीच अनेक वचनी याच्यात आढळतात. आणि तुम्ही तिथं स्क्रीनशॉट घेऊन ते पूर्णतः पाठच करून घ्या. आता पुढं पहा सर्वनामे, अनेक वचनी सर्वनामे आणि एक वचनी सर्वनामे. एक वचन असन तर मी, अनेक वचन असन तर आम्ही. एक वचन तू, अनेक वचनी तुम्ही. कारण एक वचन एकच असतो, अनेक वचनामध्ये खूप जास्त असतात. मी, आम्ही, तू, तुम्ही. मग पहा अनेक वचनी सर्वनामे, आम्ही, तुम्ही, ते, ज्या, ते, ह्या अशा प्रकारचे अजूनही असतील तरी शोधा. एकवचनी सर्वनामे मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण इत्यादी. नंतर त्याच्यानंतर बघा विपुलता दाखवण्यासाठी कधी कधी शब्दांचे एक वचनच वापरतात. विपुलता खूप काही भेटणार आहे, खूप काही मिळणार आहे, पण त्याला सुद्धा एकच एक वचनच वापरतात. मग बघा वाक्य काय दिलेलं आहे, यंदा काय आंबा पिकला, यंदा काय आंबे पिकले असं नाही म्हणते. खूप आंबा आला, खूप सीताफळ आले. यात्रेत यंदा लाख माणूस जमले. मग माणूस माणसे व्हायला पाहिजे ना, पण बोलताना यंदा लाख माणूस जमले होते, यंदा काय आंबा पिकला. आणि त्याच्याकडे वारे माप पैसा आहे. वारे माप पैसा आहे म्हणजे तिथं पैसे नाही, पैसा, खूप खूप पैसा असं पण म्हणतायत. मग अशा प्रकारे बघा पुढचं घटक पुढचा आहे आदर दाखवण्यासाठी. आता आदर स्त्रियांच्या समोर ताई, माई, बाई, आई, काकू शब्द जोडतात. माझ्या बायकोला आदर दाखवण्यासाठी. मग आदर दाखवण्यासाठी बघा माझ्या बायकोला शांताचे काम आवडते. पण त्यांना आदर दाखवायचं जर म्हणलं तर मला शांताबाईंच्या कविता आवडतात. मग काम पण खूप काम असेल तरी शांताचे काम आवडते आणि शांताबाईंच्या कविता आवडतात. म्हणजे अनेक वचनात ते घेतलेलं आहे. राधा माझ्यासोबत नव्हती, राधा काकू माझ्यासोबत नव्हत्या. मग पहा आदर दाखवण्यासाठी पुरुषांच्या नावासमोर सुद्धा राव, जी, पंत, साहेब, महाराज असे शब्द जोडतो आपण. आज शरद येणार आहे, आज शरद येणार आहे आणि आज शरदराव येणार आहेत. उद्धव जागा हो, उद्धवजी जागे व्हा. हे पूर्ण 22. आता प्रश्नांचे स्वरूप, आता प्रश्न सुरू झालेले आहेत. प्रश्न पहिला आहे, दिवाळीत पंत्या लावतात, अधोरेखित शब्दांचे वचन ओळखा. वचनचे प्रश्न सुरू झालेले आहेत. दिवाळीत पंत्या लावतात, अधोरेखित शब्दांचे वचन ओळखा. दिवाळीत पंत्या लावतात. पहिला पर्याय एक वचन, दुसरा पर्याय द्विवचन, तिसरा पर्याय बहुवचन आणि 4 आहे पर्याय बरोबर नाही. म्हणजे इथं बरोबर असे संभ्रमात आणि चुकणार असे प्रश्न तिथे टाकलेले असतात. पंत्या लावतात, अधोरेखित शब्दांचे वचन ओळखा. आता ते पंत्या अनेक वचन, पंत्याचं एक वचन काय झाले, पंथी. अनेक वचन म्हणजे बहुवचन. प्रश्न दुसरा आहे,
पुढील शब्दातून दासी या शब्दासाठी अनेक वचन शब्द शोधा. दास, दासिया, दासी, दास्या, दासे, खूप काही दिले, पण दासीचं अनेक वचन दासी. चूक, चूक या शब्दाचा अनेक वचनी शब्द ओळखा. आता बघा, पहिल्या उकाराचा चूक, पहिल्या चूक या शब्दाचा अनेक वचनी शब्द ओळखा. चूक एक वचन असल तर दुसरा उकार आहे, आणि अनेक वचन असल तर तिथं मात्र पहिला उकार आहे, हे मात्र ध्यानात ठेवा. सून, सुना, मागाशी पण सांगितलं होतं, सून, सुना, चूक, चुका. मग दुसऱ्या उकारात चूक एक वचनी, आणि पहिल्या उकारात चूक अनेक वचनी चुका. चूक, चुका. मग चुकी तिथं होऊ शकत नाही. चुका हा दुसरा 2 नंबरला पर्याय दिलेला आहे, पण 2 नंबरचा पर्याय मग तिथं बाद करून 3 नंबरचा पाहायचा, 4 नंबरचा बघायचा आहे, आणि मगच पुढं जायचंय. तसं आपल्याला पुढं जायचं नाही. आता बघा पुढं, माळ या शब्दाचे अनेक वचन कोणते? माळ, माळचं अनेक वचन कोणतं? माळ, माळा, हे आपण पाठच केलेलं असतं. माळ अनेक वचन कोणते? मग आता इथं सगळे पर्याय लिहून देते. माळ, माळी, माळी, माळीना, माळा, माळा, आणि 4 नंबरचा पर्याय आहे माळेला. माळेला. आता माळ, माळ, माळी होऊ शकत नाही. माळीना नाही. माळ, माळा, माळेला पण होऊ शकत नाही. माळेला, माळेसाठी ह्या गोष्टी नाही. तर माळ या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर माळ, माळा. आणि परफेक्ट उत्तर ध्यानात ठेवत चला. त्याच्यानंतर पुढचा आहे, हार या शब्दासाठी अनेक वचनी पर्याय कोणता? हार, हार, हारचं अनेक वचन हारच होते. किती हार घेतले? एक हार घेतला. किती हार घेतले? 5 हार घेतले, 6 हार घेतले. पण पहिला पर्याय हरे. एकदम परफेक्ट मुलं इथं चुकू शकतात. हरे. आणि दुसरा आहे हार तुरे, तिसरा आहे हार, आणि चौथा आहे हारा. मग वरचा पर्याय पहा, माळ, माळा, मुलं हे पण म्हणणार हार, हारा, पण तसं काही करायचं नाही. हार या शब्दाचं अनेक वचन हारच होईल, हे ध्यानात ठेवा. अचूक उत्तर शोधा. अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमीच अनेक वचने आढळतात. आता मी पाठीमाग लिहून दिले होते सगळे नाम, क्लेश, हाल, डोहाळे, रोमांच, आट्यापाट्या, हे सगळे नाम जे अनेक वचने आढळतात, काही नामे नेहमीच अनेक वचने आढळतात. तर ते कोणती नाम आहेत? एक आहे माणसे, 2 आहे घरे, 3 आहे डोहाळे, आणि 4 आहेत दारे. माणसे. आता हा पर्याय सुद्धा तुम्ही काय करायचंय, पूर्णतः सविस्तर करूनच करायचा आहे, तसा करायचं नाही. घरे, 3 नंबर आहे डोहाळे, आणि 4 नंबर आहे दारे. पूर्णतः सविस्तर करूनच करायचंय. कोणताही प्रश्न असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो, भाषा असो, इंग्रजी असो, 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण दिल्यानंतर आपल्याला जेव्हा परफेक्ट कळतंय का हेच उत्तर आहे, तेच उत्तर लिहायचंय, हे मात्र पक्क ध्यानात ठेवा. आता इथं कच्चं काम कसं करायचंय? माणसे, माणसे अनेक वचन झालं. माणूस त्याच एक वचन होतंय. घरे, घर, याचंही एक वचन होतंय. डोहाळे, डोहाळ्याला डोहाळेच म्हणतो आपण. आणि 4 नंबर आहे दारे, दारेच एक वचन होते दार. मग आता बारकाईने बघा,
माणसे त्याच एक वचन माणूस, घरे घर, डोहाळे डोहाळे आणि दारे दार. अशा पद्धतीने जर कच्चं काम केलं तर आपलं कुठंच उत्तर चुकत नाही. एक वचनात आणि अनेक वचनात तो पर्याय सगळा सारखाच आहे. एक वचनात अनेक वचनात तो पर्याय जो सारखा आहे तोच पर्याय आपल्याला तिथं रंगवायचा आहे. प्रश्न 7वा आहे. मग त्याच्या पुढचा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या नामांमधून निश्चितपणे एक वचने नाम ओळखा. निश्चितपणे एक वचने. हत्ती, दगड, कवी आणि आंबा. मग आता याचे आपल्याला काय करायचंय? या पद्धतीनेच करायचे. अनेक वचनाचं एक वचन जसं केलं तसंच आता या पर्याय सुद्धा हत्ती, दगड, 1 नंबर आहे हत्ती, 2 नंबर आहे दगड, हत्ती, दगड, कवी आणि आंबा. आंबा. आता हे सुद्धा आपण एक वचन आहे असं समजून चालायचे. एक वचन त्यांनी सगळं सगळं त्यांनी काय सांगितलेले फक्त निश्चितपणे एक वचनी नाम ओळखा. हत्ती, एक हत्ती असलं तरी हत्ती, अनेक हत्ती असेल तरी हत्तीच होतंय. दगड, दगडे, कवी, कवी आणि आंबा, आंबे. आता मग निश्चितपणे किती दगड? दगड सुद्धा अनेक वचनामध्ये तोच येणार, पण आंबा त्याच अनेक वचन काय होते? आंबे होते. निश्चितपणे त्यांनी काय विचारलेलं तिथं? एक वचनी नाम उच्चारलेलं. मग आंबा, आंबे. ज्याला एक वचनात आणि अनेक वचनात सारखेच असतात ते शब्द मात्र पाठांतर करून घ्या. पाठांतर करण्यापेक्षा वाचत राहा. वाचत राहिल्यानंतर ते पुन्हा कुठेतरी आपल्या नजरेसमोर येतच आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 8वा. मालतीने पाणी टाकून दिले. पाणी या शब्दाचे अनेक वचन कोणते? आता मग आपण पाहिलं वस्तूनुसार वस्तूंचे काय होते? एक वचन आणि अनेक वचनामध्ये बदल होत नाही. दही, दही, सोने, सोने, पाणी, पाणी. पण आता ह्या प्रश्नामध्ये मला एक स्पष्टीकरण द्यायचं आहे. पाणी, पाण्याचा वेलांटी दुसरी आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पाणीच आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये पाण्या आणि पाने आणि चौथ्यामध्ये पाणी. मग पाणीचं अनेक वचन हे 2 पर्याय संपलेलेच आहेत. पण पाणी आणि पाणी पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी इथं ध्यानात ठेवा. चला, दुसऱ्या वेलांटीचं पाणी पाणी, पण पहिल्या वेलांटीचं पाणी त्याचा अर्थ वेगळा होतो. हात, कर त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये गोंधळ न करता एकदम शांत डोक्याने आपल्याला पाणी विचारलेलं आहे. मग पाणी पाणीच करायचं. पुढचा पहा. खालील कोणता शब्द अनेक वचनी नाही? अनेक वचनी नाही म्हणजे एक वचनी आहे, अनेक वचनी नाही. सापळे, जाळे. पहिला पर्याय सापळे. एवढाच प्रश्न मी समजून देते, पुढचा तोंडी तोंडी घेऊ. सापळे, जाळे. तिसरा एक कावळा. कावळे आणि चौथा आहे बगळे. बगळे. सापळे, जाळे, कावळे आणि बगळे. सापळे, जाळे, कावळे आणि बगळे. तर बघा इथं काय विचारलेला प्रश्न? कोणता शब्द अनेक वचनी नाही? म्हणजे तो एक वचनी आहे. मग सापळे अनेक वचनीच आहे, त्याचं एक वचन काय होतंय? सापळा होतंय. लिहूनच काढायचं डायरेक्ट. जाळेचं जाळेच, कावळे कावळा, बगळे बगळा. मग कोणतं होत नाही? कोणतं अनेक वचनी नाही? तर जाळे. मग यातून पर्याय शोधायचे. पर्याय
त्या पीडीएफ पीपीटी मध्ये पर्याय दिलेलेच आहेत, पण शोधायचे कसे हे मी समजून सांगते आहे. खालीलपैकी फक्त एक वचनी शब्द कोणता? शाळा, वेळा, पावसाळा आणि चुळा. शाळा, वेळा, पावसाळा आणि चुळा. मग आता बघा, शाळा, एक शाळा, 4 शाळा, 5 शाळा, वेळा, वेळाच, पण पावसाळा, पावसाळे. तिथे आपल्याला एक वचनी विचारलेलं आहे आणि एक वचनी शब्द आहे पावसाळा. चुळा सुद्धा, चुळाचं एक वचन चुळ होत आहे. आता पुढील पैकी प्रश्न 11वा दिलेला आहे. अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? प्रत्येक शब्दाचं वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहे. बघा, चादर, चादरी, चादर, चादरी, चादर, चादरी दिलेली आहे, पण ते कसं दिलेलं आहे प्रश्न सुद्धा बघा, असे फसवे प्रश्न असतात. तेच त्याच्याकडे पण बघा, चादर, चादरी, 1 नंबर पर्याय आहे. 2 नंबरचा पर्याय आहे सतेज, निस्तेज. सतेज, निस्तेज. 3 नंबरचा आहे काळजी, चिंता. आणि फसवण्यासाठी असे प्रश्न असतातच बाळा. काळजी, चिंता आणि स्वातंत्र्य, पारतंत्र्य. पारतंत्र्य. आता पहा, चादर, चादरी, सतेज, निस्तेज, काळजी, चिंता, स्वातंत्र्य, पारतंत्र्य. प्रत्येक शब्दाला वेगळं काहीतरी लागलेले, वेगळं. चादर अनेक वचन झालेले आहे चादरी. सतेज, निस्तेज विरुद्धार्थी शब्द झालेले आहेत. काळजी, चिंता हा पर्याय मात्र एकदम सिमिलर, सारखा आहे. काळजी आणि चिंता सारखे वर्ग आहेत. स्वातंत्र्य, पारतंत्र्य हे सुद्धा विरुद्धार्थी शब्द झालेले आहेत. मग याच्यामध्ये अयोग्य जोडी कोणती? काय हेच सुद्धा व्याकरणदृष्ट्या अनेक वचनात आहे, विरुद्धार्थात आहे, विरुद्धार्थात, पण हेचे समान अर्थाचे शब्द आहेत, म्हणून तो अयोग्य पर्याय निवडलेला आहे. आणि असे चारही पर्याय थोडेसे सांभाळून, चारही पर्याय थोडेसे पाहून व्यवस्थित करून आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न 12, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटातच बसत नाही. साडी, गाडी, गडी आणि माडी. आता वचनानुसार जर पाहिलं, साडी, गाडी, गडी आणि माडी. आता तिथे फक्त प्रश्न दिलेला गटात न बसणारा, गटात न बसणारा. आपण काय करणार आहे, लिंगानुसार सुद्धा पाहू ना. हा, ती साडी, ती गाडी आणि ती माडी, पण गडी मात्र तो गडी. लिंगानुसार गडी निघतोय. वचनानुसार बघा, साडी, साड्या एक वचन आहे, गाडी, गाड्या एक वचनच आहे, माडी, माड्या तो सुद्धा एक वचनच आहे. पण एक गडी आणि अनेक वचनात सुद्धा गडीच असतात हे ध्यानात ठेवायचंय आणि मग पुढचं चालायचं आहे. मग अशा प्रकारे बघा, व्यवस्थित सगळं काही डोकं शांत ठेवून पेपर आपल्याला करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, घंटा या शब्दाचे अनेक वचन कोणते? घंटा 1 नंबरचा पर्याय घंटी. 2 नंबरचा आहे घंट्या. पर्याय सुद्धा असे वाचून इतके मजेदार असतात की मुलं तिथंच थांबतात आणि तिथंच हसत बसतात. तसं सुद्धा करायचं नाही, तिथं मन रमवायचं नाही. आणि घंटे, कारण आपल्याला आपला पेपर पूर्ण करायचा आहे. भाषेचा पेपर होईल तेवढा लवकर पूर्ण करून गणितासाठी वेळ खूप द्यायचा आहे. तर घंटा या शब्दाचे अनेक वचन कोणते? घंटा या शब्दाचे अनेक वचन कोणते? घंटी, घंट्या हे पूर्णतः पर्याय वेगवेगळे आले, पण घंटाचं अनेक वचन घंटाच होतंय हे सुद्धा आपल्याला वाचलंच पाहिजे आणि ते आपण पूर्णतः तयारी करून झालीच पाहिजे. आता बघा, आपण आज लिंग आणि वचन
हे 2 घटक घेतलेले आहेत. उद्या काळ आणि विरामचिन्ह घेऊ. पण लिंग आणि वचन यामध्ये जे गोंधळात टाकणारे प्रश्न असतात, जे खूप असे पर्याय, 2 पर्याय तर खूप सिमिलर असतात आणि त्याच्यामध्ये गोंधळ उडवायचा नाही. एकदम शांतपणे पेपर सोडवायचा आणि एकही मार्क जाऊन न देता, जसे क्रिकेटची मॅच खेळताना बघा, एक एक रनाला खूप महत्वाचं असतं आणि ते लोक खूप म्हणजे थोडंसं लांब गेलं तरी तेवढ्या टप्पनं, तसं आपल्याला एकेका प्रश्नाचं, एकेका मार्काचं खूप महत्व आहे यादीतून हुकण्यासाठी. कारण एक प्रश्न जरी राहिला तरी कोणी नाही, ते पाठीमागच राहते. म्हणून आपण एकही प्रश्न न सोडता काळजीपूर्वक व्यवस्थित पेपर सोडवा आणि तुमच्या पुढील परीक्षेसाठी या सर्वांसाठी शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.